पूर्वी बायकोची डिलिव्हरी झाली आणि ते जवान आपल्या भारतासाठी शहीद झाले, आपल्या देशासाठी ते शहीद झाले. काय हालत असेल ना त्या नवीन आईची. अगदी 8 तास झालेत लेकराला तिने जन्म दिलाय आणि आपला नवरा गेलाय. ठीक आहे, देशासाठी वगैरे सगळं ठीक आहे, पण ती कसं सावरेल स्वतःला, कसं ती हे करेल म्हणजे कळतच नाही. जेव्हा आपली डिलिव्हरीचा टाईम असतो तेव्हा आपल्याला वाटतं की आपला नवरा सोबत असावं वगैरे वगैरे. अगदी काही दुखायला लागलं तरी आपल्याला असं वाटतं की सोबत असावं. आणि तिचा आयुष्यभराचा जोडीदार गेला आहे आणि तोही तिच्या डिलिव्हरीच्या दिवशी बाळ जन्माला आल्यानंतर त्या लेकीचा, त्या लेकराचा, नवजात बाळाचा काय काय दोष असेल. खरंच देव आहे की नाही यावर ना आता शंका यायला लागली आहे. देवाला एवढं पण कळलं नसेल का की बाबा आत्ताच लेकीचा जन्म झाला. मला ना म्हणजे बोलताच येत नाही. काल मी अर्धाच व्हिडिओ बघितला आणि अजिबात माझी हिंमत झाली. आतासुद्धा अश्रू अजिबात आवरत नाही आहेत. कसं कसं सावरतील त्या स्वतःला, कसं काही नेमकं कळतच नाही आहे कसं होईल. आणि कसं म्हणजे आपल्याला डिलिव्हरीतून रिकवर व्हायला किती वेळ लागतो आणि यांचं दुःख किती मोठं आहे. आपण तर डिलिव्हरीनंतर तो वेळ लागतोच, पण या ताई कशा रिकवर होतील काय नाही. मला एवढं टेन्शन येते ना कालपासून यांचं. खरंच खूप खूप टेन्शन येते. खरंच देव आहे की नाही आता असं वाटायला लागलं.